जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस म्हणजे निर्मळ निश्चळ निराभास अशा परब्रह्माला फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो आणि आकाश म्हणजे सर्वत्र ऐस पैस पसरलेले अवकाश होय. पहा, या समासामध्ये समर्थ दृश्य पसारा हे साकार जग नाम रूपाच्या अधीन आहे हे या दशकाचं मध्यवर्ती सूत्र आपल्याला सांगत आहेत. नाम रूपाच्या अधीन असणाऱ्या वस्तूंना उत्पत्ती स्थिती लय या कालत्रयींचं बंधन आहे. त्यामुळं सर्व दृश्य गोष्टी अशाश्वत आहेत. अगदी मी म्हणजे हा देह ज्याला आत्तापर्यंत मी माझं स्वरूप समजून बसलेलो होतो तो देखील अशाश्वत वस्तूंच्याच यादीत येतो. मग आता ईश्वर कोण आहे? शास्त्र ज्याला अंतरात्मा म्हणतं तोही अशाश्वत आहे का? जर तो अशाश्वत आहे तर मग तो ब्रह्मस्वरूपाहून वेगळा आहे का? निश्चळ शाश्वत ब्रह्मस्वरूप अंतरात्म्याहून श्रेष्ठ आहे का? ईश्वरीय संकल्पना म्हणजे नेमकं काय? साधनेच्या सूक्ष्म पातळीवर असे अनेक प्रश्न साधकाला पडू शकतात. असे प्रश्न खूप गहन असतात. त्यांची उत्तरं समजण्यासाठी मन फार सूक्ष्म असावं लागतं. सामान्य मनुष्यानं हा दृश्य पसारा सत्य मानलेला असल्यामुळं त्याचं मन तितकं सूक्ष्म नसतं. त्यानं स्वतःचं भावविश्व देहाधिष्ठित भूमिकेवरच केंद्रित केलेलं असतं. अशा सामान्य वकुबाच्या जीवासाठी समर्थ ईश्वरीय संकल्पनेचा पाठ या समासातून देऊ इच्छितात. सामान्य जीव दृश्यात घडणाऱ्या घटनांच्या मागं असलेल्या कर्त्या करवित्या ईश्वरीय शक्तीला परब्रह्म असं समजतो. हा कर्ता असणारा ईश्वर म्हणजे चंचळ स्वरूप, तर त्याच्याही पलीकडं असणारं ब्रह्म म्हणजे निश्चळ स्वरूप असं समर्थ आतापर्यंत सांगत आलेले आहेत. पण याचा प्रत्यय आपल्याला कितीसा आहे? ईश्वराची संकल्पना आपण शब्दांनी तरी नीट समजून घेतली आहे का? की चुकीच्या गोष्टीलाच आपण परब्रह्म म्हणत आलेलो आहोत? या साऱ्यांचा मागोवा समर्थ आपल्याला या समासात करून घेत आहेत. सुगंध येणं, नाद ऐकू येणं, प्रकाश दिसणं, काही सिद्धी प्राप्त होणं, बोललेलं खरं होणं, केवळ पाहण्यामुळं शारीरिक व्याधी बऱ्या होणं असं घडणं म्हणजे परमार्थ अशी सामान्य मनुष्यांची एक धारणा असते. अर्थात ती सगळी चुकीची आहे असं नव्हे, पण असे चमत्कार घडणं किंवा ते घडवून आणण्याची शक्ती प्राप्त होणं हे मनुष्य जन्माचं ध्येय असलेल्या परब्रह्म स्वरूपाशी तद्रूप होण्याच्या आधीच्या पायऱ्या आहेत. एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणं हे अत्यंत दुरागामी दुरापास्त आहे. तिथपर्यंत पोचणारा अत्यंत वेगळाच निराळाच असतो. पण एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाणंही फार थोडक्या लोकांना जमतं. त्यामुळं बहुतेक जण बेस कॅम्पला जाऊन येण्यातच धन्यता मानतात. तसंच निश्चळ परब्रह्माशी तद्रूप होणारा आत्मज्ञानी विरळाच असतो. बेस कॅम्पपर्यंत पोचलेल्या आणि तेवढ्यावरच आनंद मानणाऱ्या गिर्यारोहकांसारखे काही साधक सिद्धी प्राप्त होण्यातच आनंद मानतात आणि स्वतःचं अपरिमित नुकसान करून घेतात. सिद्धीच्या कचाट्यातून सुटून पुढं परब्रह्मापर्यंतची वाटचाल साधकानं एकट्यानं करायची असते. त्या अवघड वाटेवर
दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथातील सूत्र, सद्गुरू वचन त्याची वाट सुकर आणि सरळ करत असतात. परंतु आम्हाला अजूनही आपल्या जीवनाचं ध्येय नक्की माहीत नाही. ते नीट समजून घ्यायला हवं. राजाला भेटायला जावं आणि दरबारातल्या एखाद्या कुण्या नोकराला राजा समजून त्याची भेट घेऊन परत यावं, तशी आपली गत होते. आपल्याला भेटायचं असतं परब्रह्माला, मात्र आपली गाठ पडते ती अंतरात्म्याशी आणि आपण परब्रह्माला भेटलो अशी समजूत करून घेतो आपण आणि त्यातच आपण समाधान मानत असतो. अंतरात्मा आणि निश्चळ परब्रह्म यात साम्य जरी असलं तरी त्यांच्यात असलेला फरक देखील आपण सूक्ष्म विचारानं समजून घेतला पाहिजे, त्याचा प्रत्यय घेतला पाहिजे. अंतरात्म्याची मर्यादा कोणती, निश्चळ परब्रह्माशी तदाकारता कशी असते, इत्यादी सर्व गोष्टी स्वतः अनुभवाव्यात असा समर्थांचा आपल्याला आग्रह आहे. कारण परमार्थात प्रत्यय वाचून सर्व व्यर्थ असतं. त्यासाठी चंचळ अर्थात अंतरात्मा आणि निश्चळ अर्थात परमात्मा याविषयीचं संक्षिप्त विवेचन आपल्याला समर्थ पुन्हा एकदा सांगू लागतात. श्रीराम समर्थ. काय सांगितले समर्थांनी? निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश, आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस, आधी पैस मग पदार्थ, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय विन पाहता व्यर्थ सकळ काही. म्हणजे या दोन्ही ओव्यांचा अर्थ समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया की एक मोकळी जागा आहे अशी कल्पना करा. त्या जागेवर आकाश असतंच. समजा त्यावर घर, बंगला किंवा उंच अशी इमारत बांधली. आता पहा, त्या वास्तूला आतून बाहेरून आकाशानंच व्यापलेलं आहे. काही काळानंतर ती वास्तू जमीनदोस्त झाल्यावरही त्या जागेवर आकाश असणारच. वास्तू बांधण्यापूर्वी, बांधल्यानंतर आणि ती पडल्यानंतर त्या जागेला आकाश जसंच्या तसं व्यापून आहे. समर्थही तेच आपल्याला सांगत आहेत. निर्मळ निश्चळ निराभास अशा परम वस्तूला आकाशाचा दृष्टांत देता येऊ शकतो. सर्वप्रथम मोकळी जागा असते. त्या जागेत अनेक वस्तू निर्माण होतात, पुढं त्या नाहीशा होतात. पण ती रिकामी जागा तशीच्या तशीच शिल्लक असते. हा सर्वांचाच अनुभव आहे. दृश्य सृष्टीच्या निर्मितीची गंमतही अशीच आहे. सृष्टी म्हणजे अनंत दृश्य वस्तू, घडणाऱ्या असंख्य घडामोडी आणि त्यात वसणारं निश्चळ परमतत्व. सर्वात आधी एकच एक असं परब्रह्म सर्वत्र भरून होतं. त्यात सृष्टी निर्माण झाली. या निर्मितीवेळी ते परब्रह्म तसंच अभंग राहिलं. जसं इमारतीला आकाशानं व्यापलंय तसं त्या परमतत्वानं अवघ्या सृष्टीला अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. जसं इमारत पडल्यावर मोकळ्या जागेवर आकाश असतंच, तसं कल्पांतासमयी या सृष्टीचा ऱ्हास होईल त्यावेळीही हे परब्रह्म पूर्वी होतं तसंच शिल्लक राहणार आहे. इमारतीमध्ये घरात माणसं येत जात असताना, त्यात अनेक घडामोडी घडत असताना त्या ठिकाणचं आकाश मात्र तटस्थ असतं. तिथं घडणाऱ्या घटनांशी त्याचा तसा थेट संबंध नसतो. त्याचप्रमाणे ब्रह्मांडातही अनंत घडामोडी घडत असतात. काही उत्पन्न होते, काही स्थिरावतंय तर काही लयाला जातंय. पण हे सर्व घडत असताना परब्रह्म मात्र जसंच्या तसं म्हणजेच निश्चळ आहे. विश्वात एवढी प्रचंड उलथापालथ होत असताना, इतक्या वेगानं घटना घडत असताना विश्वाला व्यापून असलेलं परब्रह्म
एवढं निश्चळ कसं काय राहत असेल असा प्रश्न आपल्या मनात येतो. त्यासाठी परब्रह्माला आकाशाची उपमा देऊन विश्वात घडत असलेल्या घडामोडी, त्यात असणारं निश्चळ अंतरात्मारूपी तत्व आणि त्या साऱ्यांचा परब्रह्माशी असलेला संबंध समर्थ आपल्याला पुढे समजावून सांगित आहेत. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. म्हणजे परब्रह्म हे निश्चळ आहे, तर आत्मा हा चंचळ आहे. त्याला योग्य दृष्टांत वायूचाच असतो, हे सर्वांनी जाणून घ्यावे. पहा, विश्वामध्ये घडत असलेल्या अनेक घडामोडी, त्यात असणारं चंचळ आत्मारूपी तत्व आणि त्या सर्वांचा परब्रह्माशी कोणता संबंध आहे, तो असलेला संबंध समर्थ आपल्याला आणखीन एक उदाहरणातून समजावून सांगत आहेत. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवर्ता अर्थ दोन्हीचा भिन्न आहे. म्हणजे ब्रह्माला घटाकाशाचा दृष्टांत देतात, तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात. या दोन्ही दृष्टांताचे विवरण केले तर लगेचच कळते की या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. पहा, सद्गुरू आपल्याला या ठिकाणी छानसं उदाहरण देत आहेत की एक रिकामा माठ आहे, त्यात आकाश भरून आहे. तो माठ डोक्यावर, कमरेवर, जमिनीवर ठेवला, आडवा किंवा तिरपा, उपडा कसाही ठेवला तरी त्यातील आकाश स्थिर राहतं, ते निश्चळ असतं. तसं परब्रह्म निश्चळ असतं. समजा त्या मठात पाणी भरलं तर काय होईल? आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यावर पडलेलं दिसतं. जोपर्यंत माठ स्थिर आहे तोपर्यंत त्यातील पाणी किंवा आकाश स्थिर राहतं, पण जेव्हा माठ हलतो तेव्हा त्यातील पाणी हलल्यामुळं आकाशाचं प्रतिबिंबही हलतं. पाण्याच्या उपाधीमुळं आकाशाचं प्रतिबिंब चंचल आहे असं आपल्याला भासतं. एकच एक परब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे हा जाणीवरूप अंतरात्मा, जो या दृश्य विश्वाची हालचाल घडवून आणतो. हे विश्व, त्यातील घटक खरं तर स्थिरच आहेत, पण ते हलल्यासारखे भासतात. निश्चळ परब्रह्माची ही हालचाल म्हणजे अंतरात्मा राम. अविद्येमुळं, अज्ञानामुळं, उपाधीमुळं आपल्याला परब्रह्म चंचल आहे असं भासतं. त्यामुळंच अंतरात्म्यालाच आपण परम वस्तू समजून बसतो. ज्यावेळी आपलं अज्ञान, अविद्या दूर होतील, उपाधी आपण जुगारून देऊ, त्यावेळी अंतरात्म्याचं स्थानही आपसुकच दूर होऊन एकच एक निश्चळ परमतत्व आपल्या प्रत्ययास येईल. असा सूक्ष्म विचार प्रत्येकानं करावा आणि आत्मवस्तूचं प्रत्यंतर द्यावं, असा आर्जव आपल्याला समर्थ करत आहेत. त्यासाठीची उपाययोजना आता ते समजावून सांगणार आहेत. हे दृश्य जग म्हणजे काय? तेथील घडामोडींचा करता असणाऱ्या अंतरात्म्याचं नेमकं स्वरूप काय? त्याला सामान्य जीव अंतरंगात स्थान का देतो? या प्रश्नांच्या अनुषंगानं परमात्मा आणि अंतरात्मा यातील सूक्ष्म फरक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण मागच्याच निरूपणामध्ये केलेला आहे. निश्चळ परब्रह्म हल्ल्यासारखं वाटतं, ती हालचाल म्हणजे अंतरात्मा. ही संकल्पना घटाच्या उदाहरणातून समजून घेतली. अज्ञानामुळं मनुष्य अंतरात्म्याकडं कर्तेपण देतो. हे अज्ञान दूर करण्याच्या उद्देशानं समर्थ पुढेही आणखी काही उदाहरणं देतात. भूत म्हणिजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले, ऐसे जाणावे. म्हणजे भूत म्हणजे जे उत्पन्न झाले ते, जे जे उत्पन्न होते
ते नष्ट होते. चंचलही येते आणि जाते हे जाणून घ्यावे. अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तत्काळ विझवून जाती. म्हणजे अविद्या ही जड आहे, तर आत्मा चेतन असला तरी चंचळ आहे. जड अविद्या ही कापरासारखी आहे, तर चेतन आत्मा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तात्काळ विझून जातात. पहा, आपण जर कापूर पेटवला की तो लगेचच पेट घेतो, तात्काळ पेट घेतो आणि काही क्षणात कापूर व अग्नी जळून जातात. आपली अविद्या अर्थातच मी म्हणजे देह हे आपलं अज्ञान जड स्वरूप आहे. जणू ते कापरासारखं आहे आणि अंतरात्मा जणू अग्नीसारखा आहे. सद्गुरूंनं दिलेलं साधन जसजसं तीव्र होत जातं, आपलं मन जसजसं सूक्ष्म होत जातं, आपल्या वृत्ती जसजशा विशाल होत जातात, तसतशी ही अविद्या अज्ञान कापराप्रमाणे जळून जातात आणि तो अग्नी अर्थात अंतरात्मा त्याबरोबर नाहीसा होतो. अविद्येबरोबर अंतरात्मा नाहीसा झाला की जे उरतं ते केवळ निश्चळ परब्रह्म. स्वप्नवत असलेल्या दृश्याला आजपर्यंत आपण सत्य मानत आलेलो आहोत, ती अविद्या, त्याला अविद्या म्हणतात. दृश्याला सत्यत्व दिलंय म्हटल्यावर त्याचा कुणीतरी कर्ता असायलाच हवा. तो कर्ता म्हणजे ईश्वर, अंतरात्मा अशी आपली दृढ भावना होते. त्या ईश्वराचं खरं स्वरूप आपण नीट समजून घ्यावं असं समर्थांना या ठिकाणी वाटतंय. या अगोदर आपण पाहिलंच की जसं आकाशाचं प्रतिबिंब घटातील पाण्यात पडतं, तसं परब्रह्माचं प्रतिबिंब आपल्या अज्ञानरूपी जलात पडतं. त्यामुळं आपण निश्चळ परब्रह्मावर कर्तेपणाचा आरोप लावतो, त्याला दृश्य जगाचं स्वामित्व बहाल करतो, त्याला ईश्वर असं संबोधून हृदयात घट्ट धरतो. त्या ईश्वराशी आपला बऱ्याचदा व्यवहारही चालतो. त्याच्याकडून काहीतरी प्राप्त करण्यासाठी म्हणजेच प्रापंचिक सुख, लौकिक या गोष्टी मिळवण्यासाठी नवस, सायास वगैरे आपण करून त्याला वेठीला धरतो, त्याला वेगळं अस्तित्व देतो, म्हणजेच द्वैत निर्माण करतो. अर्थात हे पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्रिविध तापात पोळत असलेल्या अज्ञान जीवाला कुणाच्या तरी भक्कम आधाराची गरज असते. त्याची अडचण समजून घेणारा कुणीतरी हवा असतो. म्हणून तो चंचल अंतरात्म्याशी संधान बांधतो, त्याचं ईश्वर म्हणून कोड कौतुक करतो, त्याच्या जवळ आपली गाऱ्हाणी मांडतो, आशा आकांक्षा व्यक्त करून त्यांच्या पूर्तीसाठी तो अंतरात्म्याची मनधरणी करतो. या जड स्वरूप दृश्य जगात अशा अनंत गोष्टी घडतात, पण हे सर्व त्या परब्रह्माचं केवळ प्रतिबिंब आहे, हे ध्यानात घ्यायला हवं. असं सांगत समर्थ पुढे आपल्याला सांगतात, ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षवंत परीक्षिती, खरे की खोटे. म्हणजे ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ स्वभावाचे आहेत, तर आत्मा आणि वायू हे चंचळ आहेत. परीक्षवंत परीक्षा करून काय खरे आणि काय खोटे हे अचूक जाणतात. जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्म विवेक, जगा वर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. म्हणजे जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत, आत्मा एकच एक आहे, असा हा आत्मानात्म विवेक आहे. तो आत्माच सर्व जगाचा चालक आहे, म्हणून त्याला जगन्नायक म्हणावे. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचळ आत्मा निश्चळ नव्हे. म्हणजे जड
अनात्म वस्तूला आत्मा चेतवितो, सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा त्याला चंचलात्मा म्हणतात. तो म्हणजे निश्चल परब्रह्म नव्हे. बघा, एखाद्या मोठ्या पिशवीत सामान भरून त्याला सामानाची पिशवी म्हणावी, तसं अंतरात्म्यासह दृश्यातील यथावत गोष्टी एकत्रित करून समर्थ त्याला चंचलात्मा असं नाव देतात. सर्व जड वस्तूंमध्ये राहून त्याला चेतना पुरवणारा अंतरात्मा म्हणजेच सर्वात्मा, ईश्वरीय कार्यकारण भाव असणारं जीवानं अज्ञान व स्वीकारलेलं रूप म्हणजे चंचलात्मा होय. जोपर्यंत जीवाचं अज्ञान आहे तोपर्यंत तो दृश्याचा कर्ता ईश्वर अर्थात अंतरात्मा असंच मानणार. आता इतकं सगळं जाणल्यावरच आपल्याला एवढं सगळं माहिती झाल्यानंतर परमात्म्याच्या नावाखाली आपण करत असलेली पूजा अर्चा, उपासना, नीती धर्मांचं पालन, सद्गुरूंनी सांगितलेलं साधन हे सारं स्वप्नवत सृष्टीत घडत असल्यामुळं म्हणजेच आपण एक प्रकारे चंचलात्म्याचंच भजन पूजन करत आहोत हेही लक्षात आलं. मग त्याद्वारे आपण निश्चळ परब्रह्माची कसं काय तद्रूप होऊ शकणार असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. इथं वक्त्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडते. पहा, संतांच्या चारित्र्यातून आपल्या हे सहज लक्षात येईल की त्यांनी परब्रह्माशी तद्रूपता जरी साधलेली असली तरी त्यांनी सगुण उपासना कधी सोडली नाही. चंचल आत्म्याचं स्वरूप जाणूनही निश्चळाची भूमिका मांडताना उपासना साधन त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं. श्री समर्थांनी हनुमान स्वारीची मंदिरं स्थापून बलोपासनेचा मंत्र दिला, तसंच सद्गुरूंनी तसेच इतर संतांनी राम मंदिरं उभारून लोकांना सगुण भक्तीकडं वळविलं. असं असताना हे दृश्य विश्व ईश्वर या संकल्पना मनुष्यानं अज्ञानामुळं स्वीकारल्या आहेत असं वक्त्याचं म्हणणं बेजबाबदार वाटू शकतं. लोकांच्या श्रद्धेशी खेळ खेळल्यासारखं वाटू शकतं. श्रद्धा ही सिद्ध करायची गोष्ट नव्हे, तिला ठेच पोचवणंही गैर आहे. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला आहे. मग या मिथ्या जगात मनुष्यानं भूमिका ठेवावी तरी कशी, हाही प्रश्न आहेच. इथंच सद्गुरूंचा आधार महत्त्वाचा ठरतो. अंतरात्मा परमात्मा याविषयी विवरण करणारा वक्ता अधिकारी असावा. सद्गुरुनिष्ठ तर हवाच हवा, अन्यथा त्याच्या वक्तव्यातून नाना प्रकारचे भ्रम निर्माण होण्याची, श्रद्धेला तडे जाण्याची दाट शक्यता असते. काही बोलण्याअगोदर वक्त्यानं विवेक विचार करायला हवा. त्याच्या विचारांचं संतुलन ढळता कामा नये. समर्थांना जे निश्चळ परब्रह्म स्वरूप समजावून सांगायचं आहे त्या भूमिकेला न्याय देता यायला हवा. त्याचबरोबर समर्थांसारख्या संतांनी जी सगुणोपासना साधन करायला सांगितलेलं आहे त्यालाही न्यून येता उपयोगाचं नाही आहे, याचीही खबरदारी त्यांनी घ्यायला हवी. केवळ हे करा ते नको असं त्याचं एकांगी सांगणं अविवेकी ठरतं. एकीकडे सगुणोपासना करायची असं म्हणायचं किंवा सगुणोपासना करा असं म्हणायचं आणि दुसरीकडं हे दृश्य जग म्हणजे परब्रह्माचं प्रतिबिंब आहे ते आहे असं वाटणं आपलं घोर अज्ञान आहे असंही म्हणायचं. मग भक्ती तरी का करायची असा सामान्य जीवाला पडणारा प्रश्न रास्तच म्हणायला हवा. खरोखर हा प्रश्न चिंतनाच्या दृष्टीनं गहन असाच आहे. म्हणून समर्थ एका माऊलीच्या भूमिकेतून आपल्या अंतःकरणाची स्थिती कशी असते ते समजावून पाहत आहेत. पहा,
भगवद्गीतेमध्ये एके ठिकाणी अश्वत्थ वृक्षाचा उल्लेख आला आहे. त्याची रचना मात्र नेहमी पाहण्यात येणाऱ्या वृक्षांच्या नेमकी उलट आहे. त्याची मुळं आकाशाकडं तोंड करून आहेत आणि त्याच्या फांद्या, पानं, फुलं जमिनीच्या बाजूला पसरलेली आहेत. याचा अर्थ काय ते बघूया. हा अश्वत्थ वृक्ष आपल्या मनाच्या धारणेचा द्योतक आहे. मन त्या वृक्षाच्या ज्या भागाकडं आकृष्ट होतं, एकाग्र होतं, त्याप्रमाणे त्या जीवाची मनोरचना असते. अश्वत्थ वृक्षाच्या पानं, फुलं, फळांच्या खालच्या बाजूनं पसरलेल्या डोलाऱ्यामध्येच बहुतेकांचं मन गुंतून पडतं. त्याची फळं आपण चाकू पाहतो, म्हणजेच दृश्यात सुकावू पाहतो. त्यामुळंच आपलं मन जड अनात्म जगात, विषयात सहजपणे मिसळून जातं. ईश्वरीय संकल्पनेला आपण सहज मान्यता देतो. अविद्येनं का होईना आपण ईश्वराला, प्रभू रामांना आपल्या जीवनात स्थान देतो. त्यांची उपासना करणं, सद्गुरूंनी दिलेलं साधन करणं, आचार संयमानं युक्त असा नीतिधर्म पाळणं म्हणजेच अश्वत्थ वृक्षाच्या पानं, फुलं, फळांच्या पसाऱ्याकडून त्यांच्या मुळाच्या दिशेनं सरकणं होय. ऊर्ध्वगामी होत परब्रह्माकडं जाणं होय. उपासनेद्वारे आपलं मन उपास्य देवताशी जितकं जितकं एकरूप होत जाईल, तितकं तितकं आपल्याला बाह्य सृष्टीचा विसर पडू लागेल. आपण याचा अनुभव घेतलाही असेल. तीर्थक्षेत्री किंवा सत्पुरुषांच्या समाधीस्थळी आपण गेल्यानंतर त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये आपलं मन असीम असं शांत होतं, निवांत होतं. कारण तेथील वातावरणातील शांतता, समाधान, स्तब्धता हे आपल्या मनाला समाधान मिळवून देतं आणि आपलं मन सतेज समाधान पावून जातं. पहा, साधनाभ्यासामुळं मन सूक्ष्म होऊ लागतं. उपासनेतील गोडी वाढते. अंतरात्म्याविषयी अजून सखोल चिंतन चालू होतं. मन प्रसन्न राहू लागतं. असं मन आणखीन सूक्ष्म होऊ लागतं. परब्रह्माच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या साधकाचं मन अतिसूक्ष्म व त्याच्या वृत्ती अतिविशाल असाव्या लागतात. मनाच्या अशा स्थितीचा अभ्यास सर्वच संतांनी केला. म्हणूनच तर अविद्येतून निर्माण झालेल्या अंतरात्म्याला, ईश्वराला आधारभूत तत्व मानून त्याला निश्चळ परब्रह्माच्या अनुभूतीसाठी, प्रत्ययासाठी त्याच्याकडं एक साधन म्हणून पाहण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. अशा या अंतरात्म्याचं कौतुक संतांना आहेच. समर्थ ते पुढे व्यक्त करत आहेत. निश्चळ ते परब्रह्म, जे ते नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निरभ्र, जैसे तैसे. म्हणजे परब्रह्म निश्चळ असते, त्या ठिकाणी दृश्य भ्रम नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित जसेच्या तसेच असते. आधी आत्मानात्मा विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संवार प्रकृतीचा. म्हणजे आधी थोर असा आत्मानात्म विवेक करावा, नंतर सारासार विचार करावा. सारासार विवेकाने आसार अशा प्रकृतीचा, वृत्तीचा संवार करावा आणि संवार होतो. विचारे प्रकृती संवारे, दृश्य अस्तांच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्मश्रवणे. म्हणजे केवळ विचाराने सुद्धा प्रकृतीचा संवार होतो आणि दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखे होते. अध्यात्मश्रवणाने अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करतो, त्याच्याशी तादात्म्य पावतो, एकरूप होतो. चढत्या अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. म्हणजे जसा अर्थ लागेल, ज्याप्रमाणे अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. उन्नती करणारा अर्थ लागला
तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते. उतरता अर्थ लागला तर अंतरात्मा ही भूमंडळी उतरतो, म्हणजेच दृश्य जगताशी तादात्म्य पावतो. पहा, या ठिकाणी आपलं मन विषयासक्त ठेवायचे की विषयमुक्त करायचे, असे दोन पर्याय आपल्यापुढं असतात. मनानं विषयाधीनच व्हायचं जर ठरवलं असेल तर अंतरात्मा उताराला लागून तो स्थूल बनतो, जगातील जड वस्तूंना चिकटतो. हीच अविद्या. पण तेच जर मनानं विषयापासून मुक्त होण्याचं, अलिप्त राहण्याचं ठरवलं तर अंतरात्मा सूक्ष्माच्या दिशेनं चढू लागतो. सारांश म्हणजे हाय की सगुणोपासना, भजन, पूजन, नाम साधन आपल्यातील अविद्येला दूर सारून निश्चळ परम वस्तूंचा प्रत्यय मिळवून देतात. अविद्या संपली की अंतरात्माही लुप्त होतो आणि मग मन परब्रह्माशी तदाकार होतं. ही गोष्ट माझ्या बाबतीत घडेल तेव्हा घडेल, पण आजच्या घडीला अंतरात्मा, तो राजाराम माझं सर्वस्व आहे, त्याच्या प्रती माझी श्रद्धा बलवत्तर आहे. माझा श्रद्धायुक्त भक्तिभाव अधिकाधिक दृढ करून त्या आधारे परमतत्वाच्या भेटीसाठी अखंड प्रयत्नरत राहणं, हा विवेक मात्र सांभाळायला हवा. बघा, कापूर जसा पूर्णपणे जळाला की कापूर आणि अग्नी दोन्हीही नाहीसे होतात, तसंच अविद्यारूपी कापूर पूर्णपणे जळाला की अंतरात्माही नाहीसा होतो आणि आपली परब्रह्माशी गाठ पडते. पण हे साधण्यासाठी अंतरात्म्याला साधन म्हणून कसं वापरायचं, त्याच्या सगुणोपासनेतून निर्गुणापर्यंत कसं पोचायचं, या गहन प्रश्नावरील चिंतन आपण मागच्या निरूपणामध्ये बघितलंच. त्यासाठीच सूत्र देताना, म्हणजे तेवढ्यासाठीचं सूत्र देताना समर्थांनी सांगितलंय की आपल्या मनाची जशी धारणा असते त्यानुसार अंतरात्मा हृदयात वस्ती करून असतो. म्हणजे आपले विचार, आपल्या भावना यांच्याशी तो एकरूप होऊन असतो. आपले सद्विचार असतील तर सद्विचार राहतात आणि अंतरात्माही सद्विवेकी होतो, सदाचारी होतो. या अंतरात्म्याला कसं ठेवायचं हे तर आपल्याच हातात आहे. जीव आणि शिव दोघेही हृदयात वास करतात. जीव ज्या रंगात रंगतो, ज्यात रममाण होतो, त्यातच अंतरात्माही रंगून जातो. मग अशा अंतरात्म्याला काय केलं असता तो आपल्याला परब्रह्माशी तद्रूप एकरूप होण्यासाठी मदत करेल. समर्थांनी तिसऱ्या स्वगुण परीक्षा नाम दशकाच्या शेवटच्या वैराग्य निरूपणामध्ये या समासामध्ये एक फार सुंदर असं सूत्र देऊन ठेवलेलं आहे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे. म्हणजे आपल्या मनात जसा भाव आहे तसा तो अंतरात्मा भगवंत आपल्यासाठी रूप धारण करतो. सद्गुरूंना कोणी विचारलं की राम मंदिरातील या प्रभू रामांच्या मूर्ती किती सुबक आणि सुंदर आहेत, कुठून आणल्या असतील या? त्यावर सद्गुरू म्हणायचे, अहो या तुम्हाला पाषाणाच्या मूर्ती दिसतात, एकदा डोळे भरून त्याच्याकडे पहा, प्रत्यक्ष राजाराम तिथं उभा आहे. हो, अंतरात्म्याकडे पाहण्याचा सिद्ध पुरुषांच्या आणि आपल्यासारख्या बद्ध जीवांच्या दृष्टीतील हाच तो फरक आहे. आपल्याला ती पाषाणाची मूर्ती वाटते कारण आपली नजर आपण दृश्यातून काढून घेऊन त्या मूर्तीकडे लावलेलीच नसते. आणि सद्गुरूंना तर अवघी सृष्टीच रामरूप दिसायची. आपलं अज्ञान अजून सरलेलं नसल्यामुळं आपल्याला ती मूर्तीच वाटते. सद्गुरू आणि आपल्यातील हाच भावार्थाचा मोठा फरक आहे. मग आता प्रश्न येतो तो असा आहे की या अंतरात्म्याला वश करायचं तरी कसं? समर्थ त्यासाठी एक युक्ती सांगतात.
ती म्हणजे भावाची. दृश्याच्या जंजाळात अंतरात्म्याला पाहण्याची कला आत्मसात करायला भाव हे एक अमोघ असं साधन आहे. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निशंक असणं हाच एक भाव आहे. भगवंताविषयीचा आत्यंतिक प्रेमभाव हृदयात प्रगटला की भगवंतच त्या भक्ताच्या मागं पुढं राहू लागतो. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पंढरीचा नाथ नाही का नामदेवाच्या सतत बरोबर राहायचा. इतकंच काय, नामदेवाच्या घरी काम करणाऱ्या जनाबाईनं देखील भावोत्कट भक्तीनं पांडुरंगाला आपलंसं केलं होतं. तो पंढरीराया अर्थात अंतरात्मा तिच्या मागं सावलीसारखा राहून प्रत्येक कामात तिला मदत करायचा. जात्यावर दळण दळू लागायचा, पाणी भरू लागायचा. जनाबाई एका अभंगात म्हणतात, जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. समर्थांना तर पंढरीराव रामरूपात दिसला. हे आपल्याला साधत नाही. याचं मुख्य कारण भावाचा अभाव. भावाच्या अभावामुळं आपल्याला रामराया मूर्तिरूप दिसतो, तर भावाच्या प्रभावामुळं तो संतांना चैतन्य रूप दिसतो. हा भाव आणायचा कुठून? भगवंताविषयीची तळमळ, शुद्ध प्रेम कुठं मिळेल? निष्काम भक्तीचं वरदान कोण बरं देईल आपल्याला? तर परमार्थ मार्गावर असताना आपण उपासना करतो, वाचन मनन करतो, भजन पूजन करतो, जप तपादी नियम सांभाळतो. पण हे सर्व आपण करतो ते कसं असतं? सद्गुरूंच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर, सावत्र आईनं केवळ कर्तव्य म्हणून मुलाला जेवायला बोलवावं, तसं केवळ कर्तव्य किंवा उरकायचं म्हणून आपण ते कार्य करत असतो. त्यात प्रेम नसतं, जिव्हाळा नसतो, तळमळ नसते, निष्ठा नसते, भाव नसतो. आपली उपासना शारीरिक कवायतीसारखी चाललेली असते. ग्रंथ वाचन करताना त्यातील शब्दार्थामध्ये आपण शिरतच नाही. जप करतो ती एखादी संख्या गाठावी म्हणून जप करत असतो. स्वतः थोडं डोकावून पाहिल्यास अंतरात्मा प्रगटवण्यासाठी लागणारा भावच आपल्या मनात नाही हे आपल्या चटकन लक्षात येईल. आपल्या भावनेच्या काय आड येतं हे समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक, म्हणजे जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. त्याला जिकडे न्यावे त्या ठिकाणी तो जातो. अनुमानाने तो काही वेळा संशयात पडतो. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमानरूपी, म्हणजे निसंदेह अर्थ लागला तर अंतरात्मा निसंदेही होतो, तो निसंदेही बनतो. अनुमानिक अर्थ लागला तर तो अनुमान रूप होतो. बघा समर्थांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या दोन ओव्यांमध्ये, की अंतरात्मा अर्थासारखं रूप घेतो आणि जसा अर्थ असेल तसा तो होतो. अर्थ निसंशय असेल तर अंतरात्मा ही निसंशय असतो. अर्थ जर संशयी असेल, अनुमानित असेल तर अंतरात्मा ही तसाच होतो. मनात भाव प्रगट न होण्याची काय कारणं असू शकतील याचा थोडासा आपण विचार करूया. खरंच आपण मनापासून उपासना किंवा साधना करत असतो का? किंवा जे दिलेलं सद्गुरूंनी साधन आहे ते करतो का? ग्रंथाचं वाचन आपण करतो, पण लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. आर्थिक करताना आपलं मन कदाचित भुकेनं व्याकुळ झालेलं असतं किंवा इतर विचारांमध्ये गुंतलेलं असतं. जप करत असताना आपल्या प्रपंचातील कामाकडं लक्ष वेधलेलं असतं. मनाच्या अशा अवस्था अंतरात्मा अगदी जवळून न्याहाळत असतो.
आपण इतरांना कदाचित फसवू शकू, पण जो अंतरात्मा आपल्या प्रत्येक विचाराशी भावनेशी एकरूप असतो त्याला आपण कसं फसवणार, त्याच्यापासून काय लपवणार, त्याला कसं डावलणार. 4थ्या दशकातील सख्य भक्ती समाजामध्ये समर्थांनी आपल्याला बिंब प्रतिबिंब हा सिद्धांत समजवला होताच. आरशासमोर आपण जसा चेहरा नेऊ तसाच तो आपल्याला त्यात दिसणार. त्याप्रमाणे आपल्या अंतरंगात वस्तीस असलेला अंतरात्मा आपल्या भावनेची सत्यता पडताळत असतो, त्यातील सचोटी बघत असतो. भगवंताच्या अस्तित्वाविषयी मनात थोडी जरी संदेह असला, आपल्या मनामध्ये थोडा जरी संदेह असला तरी बुद्धी लगेच तो नाही म्हणजे भगवंतच नाही असं शिक्कामोर्तब करून मोकळी होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले. याविषयी कुणी प्रगटपणे कुणी अप्रगटपणे विचारणा करेल की असं कसं शक्य आहे, परंतु ज्याची धारणा पक्की आहे, ज्याचा विश्वास अढळ आहे, त्याला सदेह वैकुंठ गमनामध्ये काही अशक्य आहे असं वाटणारच नाही. पण संशय अनुमान आलं की आपली बुद्धी कदाचित नसतील गेले असं म्हणून आपल्याला तर्कवादात खेचत असते. त्यामुळं अंतरात्मा आपल्यापासून दुरावतो. निसंदेही स्थितीसाठी बुद्धीची अनुमानाची कुबडी घेण्याची आपली सवय आपण दूर केली पाहिजे. तो आहे नव्हे तोच आहे, मी नाही हे मनाशी पक्क केलं पाहिजे. अनुमानाची सवय एक एक पायरीनं घालविता येऊ शकते. पहिली पायरी, मी आहे तो आहे का नाही ते माहीत नाही. दुसरी पायरी, मी आहे तोही आहे ही. आणि तिसरी पायरी, मी त्याचा आहे. तसेच 4थी पायरी, केवळ तोच आहे ही. निसंदेहता उपासनेपुरती न राहता निरंतर टिकून राहायला हवी. निष्ठेनं हे जमू शकतं. या निष्ठेची कसोटी जणू अंतरात्मा अंतरंगात बसून पाहत असतो. पण आपलं जीवन तर संदेहानेच भरलेलं असतं. बुद्धीला जोपर्यंत पटत नाही, तर्कानं सिद्ध होत नाही, तोपर्यंत आपण कुठली गोष्ट करत नाही. आणि परब्रह्म तर बुद्धी तर्क यांच्या पलीकडं आहे. म्हणून भगवंताबाबतचे आपले संशय काही केल्या मिटत नाहीत. अनुमान लावण्यातच आपला बहुतांश वेळ वाया जातो. शिवाय उपासनेमध्येही आपला संदेह असतो, तो वेगळाच. अंतरंगात खोलवर रुतलेला हा संदेहरूपी काटा काही केल्या निघतच नाही. समर्थ कनवाळू आहेत. संशय दूर करण्याची एक नामी युक्ती त्यांनी पुढच्या ओवीमध्ये सांगून ठेवलेली आहे. ते पुढे सांगतात. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले. चाटचे अवघे म्हणजे अध्यात्म निरूपणामध्ये किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप एकरूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेही सर्व चावट होऊन जातात. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा. म्हणजे जसा संग घडतो तसे सरड्याचे रंग बदलत असतात. अंतरात्म्याचेही तसेच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा. पहा, जो आपल्या आजूबाजूला असतो म्हणजे जे आपल्या आजूबाजूला असतं, ज्याचा आपण शारीरिक वैचारिक मानसिक संग करतो, त्याचे संस्कार अंतरात्म्यावर होत असतात. आपण वाईट विचारसरणीत राहिलो तर आपले विचारही तसेच वाईट बनत असतात. चांगले वाईट संस्कार हे अंतरात्म्याचं खाद्य आहे.
त्यावरच तर त्याचं पोषण होत असतं. म्हणून आपण नेहमी सुसंगतीत राहावं. आजच्या स्वैराचारी दुनियेमध्ये, स्वार्थी जगात अनाचार बोकाळलेला असताना सुसंगत मिळणार कुठं? संत संगत हा त्यावर उत्तम उपाय आहे. वैचारिक स्तरांवर संतांचे विचार, त्यांची वचनं, त्यांचं सतत चिंतन करावं. मनानं संत सद्गुरू आपल्या जवळ आहेत अशी दृढ श्रद्धा बाळगावी. मनानं त्यांच्याशी संवाद साधावा. मानसपूजा म्हणूनच महत्त्वाची ठरते. त्याद्वारे मनानं आपण सद्गुरूंच्या संगतीत राहत असतो. देहानं सत्पुरुषांचा सहवास मिळाला तर त्यासारखं दुसरं भाग्य नाही. त्यांच्या चरणी केवळ पडून राहिल्यामुळं आपला उद्धार होतो. कासवी जशी नजरेनं तिच्या पिलांचं पोषण करते, तसंच सद्गुरूंचा कृपा कटाक्ष आपलं परमार्थिक भरण पोषण करतो. देहानं सत्पुरुषांची संगत लाभणं हा प्रारब्धाचा भाग आहे, पण वैचारिक आणि मानसिक संगत चांगली ठेवणं हे तर आपल्या हातातच आहे. संत संगतीद्वारे अंतरात्म्यास सुसंस्कार द्यावेत. त्यामुळं तो सतेज बनू लागतो, निर्मळ होऊ लागतो. असा तेजस्वी अंतरात्मा आपल्या जीवनात कशी क्रांती घडवून आणतो आणि शेवटी परब्रह्माची अनुभूती करून देतो, याचं अप्रतिम वर्णन समर्थ पुढच्या म्हणजेच अंतिम टप्प्यामध्ये करत आहेत. निश्चळ परब्रह्म स्वरूपाचा प्रत्यय घेण्याचा राजमार्ग कुठला, याविषयीचं विस्तृत चिंतन आपण या प्रत्यय निरूपण नाम समासामध्ये करत आहोत. निर्गुण निश्चळ परब्रह्म आकाशासारखं असतं असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे आकाशाच्या अंतरंगात वस्तू निर्माण होतात, वाढतात आणि यथावकाश लयाला जातात, पण आकाश मात्र जसंच्या तसं निर्विकार निश्चल असतं, त्याप्रमाणे परब्रह्म ब्रह्मांडाच्या सर्व अवस्थांमध्ये त्याच्या मूळ स्वरूपात जसंच्या तसं निश्चळ निर्विकार असतं. माठातील पाण्यात पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब हलतं, त्यामुळं आपल्याला जणू आकाशच हलल्यासारखं भासतं. तसंच परब्रह्माचं प्रतिबिंब दृश्य पसाऱ्यात पडल्यामुळं परब्रह्म हलल्यासारखं जीवाला भासतं. तेच त्याचं अज्ञान होय. हा भास म्हणजेच अविद्या होय. या हालचालीचा कर्ता म्हणून अंतरात्मा नावाची संकल्पना जन्म घेते. दृश्य जगताला चंचलत्व देणाऱ्या या अंतरात्म्याचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या नित्य भजन, पूजन, चिंतनादी उपासनेतून तो या स्वप्नवत जगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो आणि दृश्याच्या पलीकडं असलेल्या निश्चळ परम वस्तूशी तदाकारता साधून देतो. मनुष्य आणि परब्रह्म यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या या अंतरात्म्याच्या संस्काराविषयी समर्थ सांगू लागतात. दृश्य जगाला तसंच अंतरात्म्याला स्वतःचं असं अस्तित्व नाही. मनुष्य ज्या प्रमाणात दृश्य वस्तूंशी संग करतो, लिप्त होतो, त्या प्रमाणात अंतरात्माही स्वतःचा रंग बदलतो. स्वच्छ पाण्याला स्वतःचा असा रंग आकार नसतो. ज्यात ओताल त्यानुसार ते रंग आकार धारण करतं. अंतरात्म्याचं देखील तसंच आहे असं समर्थ म्हणतात. समर्थ पुढे सांगतात, उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकाराची झाले. लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची वैसे. म्हणजे उत्तम अन्नाविषयी बोलणे चालू असेल तर माणसाचे मन अन्नाकारच होते. स्त्रीच्या लावण्याचे वर्णन चालू असेल तर मन तेथेच तादात्म्य पावते.
पदार्थ वर्णन अवघे, किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे, होय की नव्हे. म्हणजे याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे त्या ठिकाणी मन तादात्म्य पावते. त्याचे किती म्हणून वर्णन करणार, पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा की असे होते की नाही होते. बघा, देहाला सुखप्राप्तीची स्वाभाविकच ओढ असते. प्रत्येकजण सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो, पण सामान्य मनुष्याची सुखाची व्याख्या फारच त्रोटक असते. भूक लागलेली आहे, उत्तम पदार्थ खायला मिळावेत असा विचार मनात येताच अंतरात्मा त्या विचाराशी एकरूप होतो. अन्न पदार्थांचं सेवन करणाराही तोच आहे. मनाजोगं खायला मिळाल्यानं आनंदानं ढेकर देणाराही तोच आहे. जी गोष्ट पोटाची तीच गोष्ट आपल्या इतर वासनांचीही आहे. देहाच्या माध्यमातून वासना भोगणारा तो अंतरात्माच आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सुखाविषयी थोडा सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येईल की देहानं मी सुख उपभोगतोय ही आपली कल्पनाच मुळी चुकीची आहे. वास्तविक आपल्यातील अंतरात्मा सारी सुख उपभोगत असतो. ज्यावेळी अंतरात्मा देह सोडून जातो, आपला देह काष्ठवत पडून राहतो, तेव्हा तो देह कुठल्याही सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. हे तर आपल्याला आपण सर्वजण मान्य करालच. चैतन्यहीन असा नुसता देह सुखोपभोग घेऊ शकत नाही. अंतरात्माच खरा भोक्ता असून तोच आपल्याला अनेक कर्म करण्यास उद्युक्त करत असतो. त्यामागचं कारण एकच, अंतरात्म्याला सुखाची आत्यंतिक आवड असते आणि तो ती देहाच्या मदतीनं पुरी करत असतो. मग आता असा विचार करायला पाहिजे की हा अंतरात्मा कोणत्या सुखानं कायमचा तृप्त होईल, समाधानी होईल. त्याचं चंचलत्व संपून तो निश्चळात विलीन होऊन जाईल. एक टप्पा असा येतो की मनुष्याची सुखाची कल्पना तिथं थांबते. तसं अंतरात्म्याच्या बाबतीत घडून त्याला सुखाचा मागं धावू देण्याऐवजी सुखरूपच केलं तर, म्हणजे त्याच्यासाठी सुखाची धामं शोधण्यापेक्षा त्याला सुख समाधानाचा धनी केलं तर, त्याचं मूळ सुख स्वरूप त्याला परत मिळवून दिलं तर, तेच तर संत आपल्याला सांगत आलेले आहेत. अन्न, काम, वासना, इच्छा, आकांक्षा, लौकिक अशा किरकोळ सुखांनी, नवरसांनी अंतरात्मा तृप्त होणारच नाही. त्याला अशी गोष्ट द्यायला हवी की ज्यामुळं तो कायमचा सुखावला जाईल. त्यासाठी काय करावं? समर्थ पुढे सांगतात, जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनहित परीक्षिले. परीक्षवंती म्हणजे जे जे माणूस पाहतो किंवा ऐकतो ते त्याच्या अंतरी सदृढ होऊन बसते. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने त्या योगे हित होईल, ज्या योगे हित होईल तेच करत राहावे किंवा करावे. या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. म्हणून माणसाने इतर सर्व काही सोडून आणि फक्त एका देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला यातील रहस्य थोडेफार कळून येईल. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. म्हणजे अनेक प्रकारची सुखे देवानेच उत्पन्न केलेली आहेत, पण लोकांना देवाचाच विसर पडतो. ही त्याच्याकडून चूक होत असते. ही लोकांच्याकडून चूक होते. अशी चूक करीतच त्यांचा जन्म वाया जातो. पहा, दृश्यातील जे जे मला सुख देईल असं वाटतंय त्या प्रत्येक गोष्टीचा, कल्पनेचा त्याग करावा. अन्न, वस्त्र, घरदार, पैसा यांची आपल्याला गरज आहेच,
पण त्या मिळवल्या की मी सुखी होईल. या भ्रामक कल्पनेला सोडावं, सांडून द्यावं असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. प्रपंचाचा, संसार सुखाचा त्याग करून गिरीकोरात जा असा त्यांच्या सांगण्याचा अर्थ नव्हे, तर देहाच्या गरजांना सुख मानण्याची चूक करू नये असं त्यांना सांगायचं आहे. आणि ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ज्या क्षणी आपण सुखाच्या कल्पनांचा त्याग करू त्या क्षणी अंतरात्म्याला खऱ्या सुखाची तहान लागते. सुखरूप कसं होता येईल याचा मार्ग तो धुंडाळू लागतो. सुख प्राप्त करणं म्हणजे एखाद्या वस्तू किंवा जीवाकडून ते मिळवणं होय, पण सुखरूप होणं म्हणजे त्या वस्तूशी, जीवाशी किंवा तत्वाशी एकरूप होणं होय. श्रीखंड जर आपण जिभेवर ठेवला, म्हणजे ज्यावेळी आपण श्रीखंड जिभेवर ठेवतो त्यावेळी त्यातील स्वादानं अंतरात्मा तृप्त होतो. हे झालं आपल्या रचनेचं सुख. मात्र सुखरूप होण्याची युक्ती सांगताना समर्थ एका अभंगात म्हणतात, रामाचे भजन तेची माझे ज्ञान, तेने समाधान पावईन, रामासी वर्णिता देही विदेहता, झाली तन्मयता सहजची, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेने सुखरूप निरंतर, रामदास म्हणे मज नेने गती, राम सीता पतीचेनी नामे, दृश्यातून सुख शोधण्याची सवय मी सांडली आणि सुखरूप होण्याचा मार्ग शोधला. त्यासाठी रामाचं भजन केलं, त्याला आळवलं, त्याच्या रूपाला मी जाणलं. तेव्हा माझ्या ध्यानी आलं की जे रामाचं रूप आहे तेच माझंही स्वरूप आहे. त्यावेळी मी सुखी नाही, सुखरूप झालो. मी सुखाचा सागर बनलो. बघा, हा या समर्थांच्या ओवीचा अर्थ आहे. आणि हा केवळ समर्थांचाच अनुभव नाही. समर्थ शिष्या वेण्णास्वामी म्हणतात, बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम, सकल ही ऋषी मुनी भजती तयासी, तोची एक सुखधाम. पुढे तुकोबाराय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तर ज्ञानदेव महाराज सांगतात, सर्व सुखांचे आगर बाप रखुमादेवीवर. दृश्यातून तात्पुरतं सुख शोधण्यापेक्षा सुखसागर असणाऱ्या भगवंताच्या सगुण उपासनेतूनच खऱ्या सुखाचं धनी होता येतं. आणि याचा प्रत्यय प्रत्येकानं घ्यावा असं समर्थांना वाटतं. याला पुष्टी मिळावी म्हणून प्रत्यक्ष भगवंतानं जे सांगितलंय तेच ते पुढील ओवींमधून मांडत आहेत. सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. म्हणजे सर्व सोडून मला शोधा असे प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितलेले आहे, पण लोकांनी भगवंताचाही शब्द मांडलेला नाही आहे. म्हणून नाना दुःखे भोगती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परी ते कैचे. म्हणजे म्हणूनच त्यांना नाना प्रकारचे दुःख सोसावे लागते आणि त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात. मनात तर त्यांना सुखाचीच इच्छा असते, पण ते कसे मिळणार. बघा, सगळं काही सोड आणि मला शरण ये, माझी प्राप्ती करून घे, मी तुला सर्व सुखांचा धनी करेन असं भगवंतानं सांगून ठेवलेलं आहे. आपणा सर्वांना त्या सुखाचीच खरं तर अभिलाषा आहे, पण आम्ही भगवंताच्या सांगण्याकडं दुर्लक्ष करतो. तेच आपलं अज्ञान होय आणि त्या अज्ञानामुळं आपण सर्व काळ दुःख भोगत राहतो. आपलं अंतरंग भगवंतानं सुखानं अगदी तुडुंब भरून ठेवलेलं आहे. अज्ञानवश आपण त्यापासून दुरावतो, पण ते ज्यांनी जाणलं असे जनाबाईसारखे संत म्हणतात, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा.
जीवनाची अशी धन्यता, सुखाची परमोच्च अवस्था अंतरात्म्याला सुखरूप करून त्याच्या प्रसन्नतेतूनच जीवाला प्राप्त होऊ शकते. पण सामान्य जीवांचं दुर्दैव ते किती पहा. उदंड सुख जया लागले, वेदे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले. सुखभोगिता म्हणजे ज्या भगवंताजवळ उदंड असं सुख आहे त्या भगवंताला वेडे लोक विसरतात. त्यामुळे सुख सुख असे म्हणत असता दुःख भोगून मरून जातात. पहा, जवळ सुखाचा समुद्र असूनही वेडी अज्ञानी लोक मिथ्या दृश्य जगतात सुख शोधत बसतात. त्यांचे संस्कार अंतरात्म्यावर होतात आणि आधीच चंचल असणारा तो अंतरात्मा मग जन्मोजन्मीच्या कर्मबंधनात अडकत जातो. वेगवेगळे देह धारण करून त्यांच्या ठाई अंतरात्मा म्हणून वसतो आणि दृश्यातील सुखाचा शोध व भोग घेत राहतो. म्हणून अंतरात्म्याची दृष्टी अंतर्मुख होणं गरजेचं आहे. बाह्यांगानं सुख मिळवत राहायचं का अंतरात्म्याला सुखरूप करायचं, हा विवेक विचार करून सूक्ष्म निसंदेह अर्थाशी तदाकार व्हावं असा समर्थांचा आग्रह आहे. म्हणून ते सांगतात, शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परते. म्हणजे म्हणून शहाण्या माणसाने असे चुकू नये. ज्या योगे सुख होईल तेच करावे, ब्रह्मांडाच्याही पलीकडे जाऊन देवाला धुंडावे, शोधावे, हुडकावे. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. म्हणजे मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की मग त्याला सुखाला काय उणे पडणार आहे. वेडे लोक विवेकाला सोडून वागतात. बघा, सुख सुख म्हणजे काय, खूप पैसा कमवला म्हणजे सुख मिळतं असं नाही. संतांच्या कनवटीला 1 रुपया देखील नसताना ते सुखरूप होतेच ना. कुणाकडून एका पैची अपेक्षा न करता आजही धार्मिक स्थळी, ट्रस्टी तसेच सज्जनगड, गोंदावले या ठिकाणी आजही अन्नदान चालू आहेच ना. सद्गुरूंना किंवा इतर संतांना त्यांच्या हयातीत ऐहिक सुख लाभलं नव्हतं. उलट अनेक हाल अपेष्टा त्यांना भोगाव्या लागल्या होत्या. म्हणून तर आज इतक्या वर्षांनंतरही ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरू श्री समर्थ रामदास महाराज अशा संतांचा जयघोष आसमंतात निनादत आहे. केवळ ऐहिक सुखच प्राप्त व्हावं ही आपली आक्रसलेली भूमिका व्यापक करून देवाची प्राप्ती जर आपण करून घेतली तर अक्षय्य सुखाचा ठेवाच आपल्या जवळ येईल. त्यासाठी दृश्याकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन प्रथम बदलायला हवा. त्याचं स्वरूप समजून घेऊन खरा करता कोण हे ओळखावं. विवेक जागृत करून आपल्या अंतर्यामी देवाकडं घेऊन जाणारा अर्थच कसा भरून राहील ते पाहत देवाचा शोध घ्यावा आणि आनंद स्वरूप, सुख स्वरूप होऊन जावं. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते अशक्य केले पाहिजे. म्हणजे विवेकाचे फळ ते सुख होय आणि अविवेकाचे फळ ते दुःख होय. यापैकी ज्याला जे हवे असेल ते मिळावे म्हणून जे करणे आवश्यक आहे ते त्याने केले पाहिजे. कर्त यासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. म्हणजे मुख्य करता कोण हे ओळखणे यालाच विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही तर परम दुःखी व्हावे लागते. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकवू नये. म्हणजे असो आता हे बोलणे राहू दे. आता समर्थ म्हणताय की असू दे आता हे बोलणे राहू दे. विचारवंतांनी मुख्य कर्त्यास ओळखावे आणि आपले हित साधावे.
यात चूक करू नये. आपले हित कशात आहे ते त्यानं ओळखून पुन्हा त्यामध्ये चूक करू नये असं समर्थ शेवटी आपल्याला सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.